गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांचे, रस्त्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना धीर देत एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। पालकमंत्री भरणे म्हणाले की शेतकरी बांधवांनो, घाबरू नका, शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे। आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे सादर केले जातील। कोणत्याही शेतकऱ्याला वंचित राहू दिले जाणार नाही। तसेच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात मदत कार्य गतीने सुरू असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा आणि प्रशासनाशी सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले। शासनाच्या वतीने तातडीने दिलासा मिळावा यासाठी सर्व विभाग सतर्क असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगावसह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली 4 दिवसापासून पाऊस पडत आहे। 40 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस यापूर्वी या जिल्ह्याला एवढा पडला नव्हता। या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी शेतं वाहून गेलेले। सोयाबीन, हळद, तूर, कपासी, उडीद, मूग, भाजीपाला, फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे। काही ठिकाणी जनावरेही पुरात वाहून गेली आहेत। त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कलेक्टर असतील, सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल ह्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना, सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांचे लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे जिथं अतिवृष्टी ज्या झाली त्याच्यावरती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही। निश्चित प्रकारे सरकार, आपली शासन आपल्या जिथं नुकसान झालं त्याला आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे। धन्यवाद। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।